सो हे गाईज, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही बघताय राहुलाच ब्लॉग. सो आज आहे 11 फेब्रुवारी आणि आज आम्ही चाललो आहे चारकोपला. आपल्या बाप्पांचं अधुरं आगमन राहिलेलं, अधुरं विसर्जन राहिलेलं ते कंप्लीट करण्यासाठी आम्ही चाललो आहे. सो मी आणि माझ्यासोबत विघ्नेश सुद्धा आहे. विघ्नेश गाडी चालवतोय. सो आता आम्ही तिकडे चाललोय, बघू काय होतं. लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा, खूप मजा येणार आहे. तुम्हाला दाखवेल तिकडे कसं काय. सो कीप वॉचिंग. सो गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे इकडे पेट्रोल पंपला. पाठी पेट्रोल पंपची लाईन आहे. विघ्नेश तिकडे पेट्रोल भरतोय आणि मी इथे जरा फुटेज घ्यायसाठी खाली उतरलो. तोंड आता काळ झालं, नाक लाल झालं, तोंडाला रुमाल बांधलेला कारण गाडीवरती पूर्ण धूळ उडते. सो आता तिकडे गेल्यावरती दाखवीनच तुम्हाला की काय काय तिकडे होतं, मजा कशी करतो आम्ही. पण बघू आता तिकडे गेल्यावरतीच समजेल आपल्याला की काय आहे. गणपती बाप्पा तर निघालेत असं ऐकलं. आता वाजलेत कमीत कमी 4 वाजलेत, 4:30 वाजलेत. सो आता आम्ही निघतोय. सो ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा, खूप मजा येणार आहे आणि आपल्याला कळणार आहे कसं विसर्जन होतं. सो कीप वॉचिंग. हाय विघ्नेश. विघ्नेश, किती वेळ लागणार आपल्याला अजून? अजून 1 तास जाईल. अजून 1 तास जाईल आम्हाला. आम्ही म्हाप्याला आहे पेट्रोल पंपवर. तर आमचा नंबर येतोय. गाईज, फायनली आम्ही आता चारकोपच्या आतमध्ये एंट्री केली आहे आणि आता बघू गाव मंडपाच्या इकडे तुम्हाला दाखवेलच. तोंड खराब झालं आहे कारण आम्ही गाडीवरून आलो आहे पूर्ण. तर तिकडे जातो, थोडा फ्रेश होतो आणि फुटेज काढून तुम्हाला दाखवतो की काय आहे. तर सो लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा, खूप मजा येणार आहे. कीप वॉचिंग. सो हे गाईज, फायनली आम्ही हिंदुस्थान नाक्याला पोहोचलो आहे. बघा, पाठी बघू शकता. हिंदुस्थान नाका इथे ट्रॅफिक लागले आणि पाठी पोलीसवाल्यांच्या खूप गाड्या सुद्धा लागल्या आहेत तिकडे. सो आता हिंदुस्थान नाक्याला अजून एक पण गणपती आला नाही. आता थोड्या वेळाने येईलच. तर आम्ही आता इथे थांबून वेट करणार आहे, नाहीतर पुढे जाऊन बघणार आहे. काय बोलतो विघ्नेश? आता किती वेळ लागेल अजून यायला? तुला काय माहिती माहिती, आहे? आपण तर आताच आलो. इथे लोक थांबले आहेत साईडला. हे भाऊ पण थांबलेत. का किती वेळ लागेल अजून यायला? काय आयडिया आहे का? 7 वाजणार का? तो 7 वाजणारच अजून इकडे यायला. तर आम्ही आता थोडा वेळ इकडे थांबतोय. आता वाजलेत 7:30. अजून अर्धा तास आम्हाला थांबायला लागेल. सो बघत राहा, पुढे दाखवतो तुम्हाला काय होत आहे. की पोहोचू शकता इथे किती पोलीसवाल्यांची पूर्ण फौज जमली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आम्हाला आता जायचं पुढे. भाई कुठे आहे गणपती? काय येणार आहेत की नाही इथे? ते आता आलेच नाही. चारकोपच्या राजावाले कॅन्सल केले आता. का माहीत आहे, पोस्ट टाकले ना आता. ते कालपासून चाललं होतं ना त्यांनी post टाकून आता आहे, काय 5 मिनिटं अगोदर बघ ना, आता पोस्ट केलं त्यांनी. गणपती तो येणार अध्यक्ष आहे ना, अध्यक्ष काय निखिल सुभाष हा. गुरुवारी. त्यांनी कॅन्सल केलं वाटतं. मग मंडपातच नाही मंडपात ना, आपली लोकांच्या समोर उभे केलं होतं. गणपती कुठे आहे? सो काही चारकोप रोडला आम्ही आलो आहे आणि सगळी पोरं इथे वेट करतायत आणि पोलिसांचा पण खूप ताफा इकडे जमलेला आहे. तुम्ही बघितलाच असेल, पाठी मी दाखवलं आहे. ॲक्च्युली आम्हाला व्हिडिओ काढता व्यवस्थित आली नाही, तरी पण मी फुटेज घेतली एक छोटीशी. सो आता आम्ही चाललोय. पेशवा निघाला आहे चारकोपच्या राजाच्या मंडळातून. अजून चारकोपचा राजा नाही निघाला आहे. सो बघू आता पुढे गेल्यावरती काय होतं आहे बघू. तो गाईज, आम्ही चारकोपच्या राजाच्या मंडपात आलेलो. पण तिकडे गणपतीच नाही आहे. आता अखिल हॉटेलच्या इथे कुठेतरी गणपती आहे. सो आता तिकडे जाऊन आम्ही बघतो गणपती बाप्पाची मूर्ती कुठे ठेवली आहे. जागेवर मूर्ती नाहीच आहे. सो आता लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा, बघू आपण काय होतं. पोलिसांचा खूप ताप आहे, त्यामुळे आम्ही इकडे तिकडे फिरतो. अजून आम्हाला मूर्तीच नाही भेटली. सो
बघू कुठे मूर्ती शोधूया. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आता आम्ही खूप फिरलो इकडे आजूबाजूला. मंडपात पण जाऊन आलो, पण मंडपात पण आम्हाला मूर्ती काय भेटली नाही. 2-3 पोरं बोलले की अखिल, हे पाठी अखिल हॉटेल आहे, अखिल हॉटेलच्या इकडे आम्हाला बोलले की मूर्ती आहे, पण इथे मंडपात कोणीच सांगायला कबूल नाही की मूर्ती कुठे आहे. खूप लांबून लांबून पोरं आलेत. आम्ही स्वतः दिव्यावरून आलो इकडे. आणि बघा ही पाठी पोरं आहेत. हे लोक भाऊ कुठून आलाय तू? चेंबूर मोहम्मदनगर. हे चेंबूरवरून आलेत, हा परेलवरून आलाय भाऊ आपला. आम्ही शोधतोय कधीपासून, जवळजवळ अर्धा तास झालाय इकडे. आणि इथं बाईक घेऊन आलेत, हे 2 पोरं चालत आलेत. भाऊ कुठून आलाय तू? बघा हा परेलवरून आलाय तू, हे पण परेलवरून आलेत. म्हणजे एवढं लांबून लांबून आलेत इथे पोरं, पण अजून आम्हाला मूर्तीच भेटत नाही. बघू आता काय होतं, थोडं शोधतो अजून, नाहीतर अजून पुढच्या गणपतीसाठी जातो. सो ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहा, कीप वॉचिंग. सो गाईज आम्हाला मूर्ती भेटली इकडे पण आहे ना, त्या 5च्या बिल्डिंग मध्ये मूर्ती आहे. आणि आम्हाला आतमध्ये जायला देत नाहीत. ते बोलतात की मूर्ती इथे आहे, पण त्यांना अलाउड की नाही केलंय आतमध्ये जायला. सो काय माहित का नाही देण्यात, दाखवायला एक फोटो पण काढायला नाही दिला. आम्ही एवढा आलो तर चारकोपचा राजा. सो आता आम्ही चारकोपच्या पेशव्याला चाललोय. बघू तिकडे गेल्यावरती काय होतं. जे बघू शकता तुम्ही पाठी किती जण जमलेत माझ्या, सगळे लांबून लांबून आलेत पोरं. पण आता काय करणार, आम्हाला आता भेटलं नाही आतमध्ये जायला. सो आता बघू चारकोपच्या पेशव्याला जाऊ आम्ही. सो कीप वॉचिंग लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये राहा. तो गाय जे बघा इथं पुढे चारकोपचा पेशवा आहे आणि आम्ही चाललोय. इथे बघू शकता हे लोक विसर्जनासाठी आले. भाई कुठे गणपती? सो गाईज आता आम्ही परत फिरून फिरून आहे ना हायवेला आलोय. आणि पाठी चारकोपचा पेशवा आहे, दिसतोय का? चारकोपचा पेशवा पाठून येतोय. तर आता आम्ही इथेच थांबणार आहे, इथेच वेट करणार आहे मूर्तीचा, जेव्हा मूर्ती येईल तर. कारण खूप गर्दी आहे, पुढे ट्रॅफिक आहे. सो आता आपले विघ्नेश भाऊ चाललेत तिकडे पाणी प्यायला, तुम्ही पण त्याच्यासोबत जातो. सो गाईज तुम्ही आता बघू शकता, हे बघा समोर मूर्ती आहे. आतमध्ये येऊ ना थोडा. हा तुम्ही बघू शकता पाठी खूप गर्दी आहे. आणि त्या गर्दीतच काढतो मी फुटेज आता, कारण ते पुढे सरकवतात. त्या लोकांनी सर्कल केलंय आणि पाठीत मूर्ती आहे. सो आलो आम्ही इकडे, बघत राहा. हे बघा एक पूर्ण गर्दी कव्हर करतायत त्यांच्या मंडळातली माणसं. सो आम्हाला फायनली भेटला एक गणपती, पुढे बँजो होता. सो आम्ही बघत बसतो, पेशवा भेटलाय. हे बघा तुम्ही बघू शकता पाठीच आहे आणि हे सर्व लाईन कव्हर करतात, तुम्ही बघू शकता. जय जय श्रीराम बोलेगा. गाईज आता आम्ही थोडं नाचून आलो आहे पाठी. आणि मध्ये गणपती थांबवला आहे, बँजो पण थांबला आहे. आता थोड्या वेळात त्या नाक्यावरती येईल गणपती आणि नंतरला इकडनं निघेल. चारकोपचा पेशवा आहे, चारकोपच्या राजाचं आगमन वाटतं विसर्जन कॅन्सल झालेलं आहे. सो आता मी थांबलो थोडा आहे बाबा पाणी प्यायला. सो आता पाणी पिऊन आम्ही परत जाऊ थोडं नाचू. मे बी 10 वाजेपर्यंत विसर्जन होईल, तोपर्यंत आम्ही इकडेच आहे. त्याच्या पुढे पण काय होत राहील ते मी तुम्हाला दाखवतच राहील. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू. सो गाईज आता आम्ही चाललोय श्री बघायला चारकोपचा. कारण कांदिवलीचा श्री, आम्ही कांदिवलीचा श्री बघायला चाललोय.
कारण आता इकडे पेशवाच्या इथं तर आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केला. इकडे आता लोक बोलले की कांदिवलीच्या श्रीला पण खूप गर्दी आहे. सो आम्ही आता चाललो आहे कांदिवलीचा श्री बघायला. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत, तुम्हाला दाखवतो कांदिवलीचा श्री कसं आहे. सो कीप वॉचिंग गायज. सो गायज आम्ही आता आलोय कांदिवलीच्या श्रीच्या पाठी आहे बघा मूर्ती आमच्या. आता आम्ही पुढच्या साईडला जातोय. पुढच्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो की काय आहे नक्की. सो बघत राहा. आवाज माझा येत असेल का नाही माहीत नाही, पण तरी पण बघत राहा. विघ्नेश भाऊ चाललेत आमचे. छोड़ के नाचो कोई कर सके जो मेरे नाचो सफल में घोड़े जैसे बाग टोर छोड़ नाचो रोज मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो. सो हे गाईज आम्ही आता कांदिवलीच्या श्रीला पूर्ण नाचलो आहे खूप आणि खूप एन्जॉय केलं आहे. खूप मजा आली आम्हाला. आता आम्ही नाश्ता करायला आलेलो इकडे. पावभाजी खाल्ली, पुलावर राईस खाल्ला आहे. आता पोट पण भरलं आहे आमचं. आता जायचं हिंदुस्थान नाक्याला. तिकडे सर्व गणपती एकत्र येणार आहेत. सो एकत्र भेटणार आहेत सर्व गणपती. तर मग तिकडे गेल्याच्या नंतर समजेल विसर्जन कसं होतं. सो आतापर्यंत जसे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिलात तसेच लास्टपर्यंत राहा. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. खूप फन करणार आहे आपण. सो कीप वॉच. तो गाईज आता मी आहे पेशवाच्या समोर. तुम्ही बघू शकता इथे
मूर्ती वाटतं कृत्रिम तलावात होणार आहे इथं विसर्जन गोरेगावला. सो ही गोरेगावला चालली आहे मूर्ती आणि आम्ही आता इथे रोडला उभे इथे ब्रिजच्या खाली. सो आता काय आतापर्यंत काय त्रास झाला नाही. आता याच्या पुढे माहीत नाही आपल्याला काय होतं. सो बघत राहा लास्टपर्यंत, बघू आता तिकडे गेल्यावर काय होतं. सो गाईज आता फायनली आम्ही निघालो आहे इकडनं. गणपती कृत्रिम तलावात विसर्जन करणार आहेत. सो आम्ही आता इकडनं निघालो आहे. सो आता आम्ही चाललो दिव्याला म्हणजे आमच्या घरी. तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल पूर्ण. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Naरायणं नामोदरं वक्ते